शुभम सर्वांना। माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करावी ही नम्र विनंती। प्रेमालय अंतर्गत माझे गुरु महायोगी प्रेम यांनी सकाळी 4:30 ते 5 मध्ये सर्व शिष्यांसाठी गुरुकुल हे सेशन सुरू केलेले आहे। त्यात सध्या आम्ही ज्योतिषशास्त्राची माहिती बघत आहोत। तर आज आपण मिथुन राशीची माहिती बघूया। मिथुन रास ही बुधाच्या अंमलात आहे। ही वायू तत्वाची रास असल्यामुळे द्विस्वभावी रास आहे। स्वभाव बदलत राहणारी रास आहे। या राशीमध्ये गुण यांच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची रास आहे, वक्तृत्वाची रास आहे, कुशाग्र बुद्धी असते, ग्रहण शक्ती असते, उत्तम अभ्यासुक आहे, तर्क करणारी आहे। यांचा स्वभाव खेळकर आणि विनोदी असतो। पण ही लोक बौद्धिक पातळी गाठत नाही। यांना शॉर्टकट आवडतो। कमी वेळेत ही लोक जास्त शिकतात। विषयाच्या खोलात जात नाहीत। यांच्या बोलण्यामध्ये चातुर्य असतं। ही लोक राशीची लोकांना हसवत राहतात। ही वैचारिक रास आहे। मतप्रवाह मांडणारी रास आहे। या राशीच्या लोकांची स्मरणशक्ती उत्तम असते। यांना सेन्स ऑफ ह्युमर बोलण्यामध्ये असतो, तसेच लिखाणातही चांगली असतात। आपले विचार योग्य प्रकारे मांडतात। ही अवगुण द्विस्वभावी तृतीय स्थानाची रास आहे। गप्पा गोष्टीमध्ये वेळ घालवतात। गंभीरतेचा अभाव आहे, पोरकटपणा आहे, विचित्र व्यक्तीसारखे वागू शकतात, चिडचिडे होतात। यांची प्रकृती वात प्रकृतीची रास आहे। वायुतत्वाशी संबंधित रास असल्यामुळे श्वसनाशी संबंधित सर्व आजार होतात। सांधेदुखी, खोकला, चेस्टशी संबंधित आजार होतात। बीपी, अटॅक, मज्जातंतूचे प्रॉब्लेम होतात। या राशीची लोक आपल्या वयापेक्षा कमी वयाची दिसतात। यांचा चेहरा हसरा असतो, रंग काळसर असतो। यांच्यामध्ये गंभीरता नसते। आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।